श्री स्वामी समर्थ. तुम्हाला म्हणजे आत्ता सध्या मी कार्ड शफल करून ठेवलेले आहेत. मला तुम्हाला एखादं मेसेज द्यावासा वाटतो, पण तो कोणता आहे हे मलाच माहीत नाही आहे. पाऊसही खूप पडत आहे, लाईट गेलेली आहे. पण माझ्या मनात असं सतत उशीरपासून येत होतं की मी एक रीडिंग करावी, मी एक संदेश पाठवावा, मी एक रीडिंग करावी, हे मला उशीरपासून वाटत होतं. पण तो संदेश कोणता आहे तुम्हाला द्यावासा असा परमेश्वराला वाटत आहे हे मला माहीत नाही आहे. कारण मी शफल्स करून ठेवलेले आहेत, पण लाईट नसल्यामुळे मोबाईल टॉर्च लावून हातात धरावा लागत आहे. त्यामुळे मी एकाच हाताने रीडिंग तुम्हाला दाखवत आहे. काहीतरी आहे जे तुम्हाला परमेश्वराला सांगायचं आहे. सॉरी, थोडा आवाजाने डिस्टर्ब होत असेल कारण पाऊस पडलेला आहे. आवाज थोडा तुम्हाला त्रास देत असेल, क्षमा करा त्यासाठी मला. मी काही जास्त कार्ड्स घेणार नाही आहे. चार कार्ड्स घेऊन तुमची रीडिंग थांबवणार आहे. अजून एक घेते. कोणीतरी व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आत्ता सध्याला ती व्यक्ती तुमच्यासोबत आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आहे. व्यक्ती आहे जी दिसायला खूप छान आहे, ॲट्रॅक्टिव्ह व्यक्ती आहे ती तुमच्या लाईफमध्ये. सॉरी, आवाजाकडे काही येत असेल तर तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका. शेजारी आमच्या घरी असल्यामुळे त्यांच्या आवाजाचा डिस्टर्ब होत असेल. निवाऱ्याला पक्षी येऊन थांबलेले आहेत, पाऊस पडत आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुमच्या एनर्जीकडे तुम्ही ॲट्रॅक्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला ही एनर्जी मॅच होऊन जाईल. कोणीतरी व्यक्ती अशी आहे तुमच्या लाईफमध्ये, जी व्यक्ती दिसायलाही खूप छान आहे, ॲट्रॅक्टिव्ह असं म्हणजे आकर्षित आहे ती व्यक्ती. आणि तुम्ही ज्या सत्तेमध्ये आत्ता आहात, जी सत्ता तुम्ही ही मिळवून ठेवलेली आहात आणि ज्या सत्तेसाठी तुम्ही कष्ट केलेले आहे, आणि जे सत्ता आणि जे कष्ट, जे प्रॉपर्टी किंवा पैसा जे काही तुम्ही मिळवून ठेवून त्याची सक्षम होऊन हे बसलेले आहात, त्यावर त्या व्यक्तीची निगेटिव्ह शक्ती आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. काय माहीत नाही आहे, पण ही एनर्जी कुणाला जर मॅच होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ठरवलं नव्हतं की कोणती रीडिंग करायची. जे कार्ड्स येतील ते मी तुम्हाला सांगणार असं मी ठरवलं होतं आणि तसंच कार्ड आलेले आहेत. सगळे कार्ड एकमेकांना मॅच होत आहेत. आणि ही व्यक्ती ना तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन जमलिंग म्हणजे असं काहीतरी द्विधा मनस्थिती करून तुम्हाला फसवत आहे आणि तुमच्याकडून ह्या गोष्टी हडपण्याचा प्रयत्न करत आहे. असं नाही की ती लेडीजच असावी. तुमच्या आयुष्यात कोणीतरी असं येणारसुद्धा असेल. असं नाही की ते आत्ता अवेलेबल आहे. मग तो कोणीही येऊ शकतो. एखादा व्यक्ती दारावरती विकायला कोणत्या गोष्टीही असतो, किंवा घरातली कोणती व्यक्तीही असू शकते, किंवा आपल्या नातेवाईकामध्ये एखादी व्यक्ती गरज पडली आहे हे लुबाडण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांचा फोनही येऊ शकतो. यापासून तुम्हाला सावध करण्यासाठी, म्हणजे चोरी होण्यासारखं पण दिसत आहे, चोरीसारखा प्रकार पण दिसत आहे यात. कमीत कमी या आठवड्यामध्ये तुम्हाला सावध राहण्यासाठी सांगितलेलं आहे. 2 एनर्जी आहेत, 7, 8, 3. तीनही एनर्जी त्या व्यक्तीची आहे. ती खूप चतुर आहे, सक्षमी आहे, सहज फसवणाऱ्यातली आहे. तिची वर्तणूक काही व्यवस्थित नाही आहे. दिसायला खूप छान आहे, पण त्याची वर्तणूक तुमच्या विरोधात सगळे आहे. तुम्हाला पटकन कॅच करण्यासारखी ती व्यक्ती करणार आहे. तुम्ही प्रेमाच्या जाळ्यात किंवा प्रेमापोटी फसू नका. त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीवर डिपेंडून राहून काही गोष्टी तुमच्या विश्वासाने त्या व्यक्तीला समर्पित करू नका. इतकंच मी सांगू इच्छिते, कारण हाच संदेश मला परमेश्वराकडून मिळत आहे. कार्ड्स उलटं निघलेलं आहे. यातसुद्धा दिसत आहे द लवर्स, म्हणजे हे नातेवाईकांच्यातलंच कोणीतरी आहे. तुम्ही यावर नजर ठेवलेलीच बरी आहे. कदाचित तुम्ही या गोष्टी सगळ्या जर केल्या तर तुमच्या काही गोष्टी व्यवस्थित सुखरूप राहतील.
व्यवस्थित राहतील, सुखरूप राहतील, ह्या गोष्टी तुम्ही पाळा. येत्याला 8 दिवसापर्यंत ही एनर्जी तुमची आहे. अचानक ही एनर्जी निघालेली आहे, जे एनर्जी आलेली आहे तीच मी तुम्हाला सांगितलेली आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांना ही 8 दिवसानंतर एनर्जी रेझोनेट झालेली आहे, असं नाही की आजच बघा, ज्यांच्या आयुष्यात ही ज्यांना अचानकपणे ही व्हिडिओ ज्यांच्या समोर येईल, कधीही अनलिमिटेड कधीही येईल, त्या व्यक्तींनाही परमेश्वराने दिलेला संदेश आहे. तो त्यांच्यावर संकट येणार असेल तर टळून जाईल. हा परमेश्वराने संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला इथे बसवलेला आहे. आणि हा संदेश तुम्ही बघू इच्छिता असला तर या संदेश तुम्ही बघून घ्या. थँक्यू.